शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारात हल्ला करण्यात आला। या घटनेनंतर निहंग शेख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। या हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली आहे, तर त्यांच्या सुरक्षा रक्षकालाही इजा झाली आहे। सुखबीर सिंह बादल हे त्यांची पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासोबत नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब येथे गेले होते। पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी निहंग जसपाल सिंह याला अटक केली आहे। मात्र या घटनेच्या निमित्ताने निहंग शेख नेमके कोण आहेत, त्यांची वेगळी ओळख कशी निर्माण झाली, त्यांच्या श्रद्धा काय आहेत आणि शीख धर्मातील योद्धा परंपरेत त्यांचं स्थान काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। कारण या घटनेच्या अवघ्या 2 महिन्यांपूर्वी उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एका गुरुद्वारात निहंग शीखांचा वाद झाला होता। जूनमध्ये काही निहंग शीखांनी नगरासारू गुरुद्वाराच्या छतावर ताबा घेतला होता आणि चमोली येथील संघर्षानंतर अटक करण्यात आलेल्या 4 सदस्यांची सुटका करावी अशी त्यांची मागणी होती। यावेळी त्यांनी दगडफेक करून गुरुद्वाराच्या काही भागाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला। शीख समाजातील नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर 3 दिवसांचा हा तणाव संपुष्टात आला। या दोन्ही घटनांमुळे निहंग शीखांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। निहंग हा शीख धर्मातील पारंपरिक योद्धांचा समुदाय मानला जातो। शस्त्रविद्या, युद्ध कौशल्य आणि शौर्याची दीर्घ परंपरा या समुदायाशी जोडलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। निहंग शीख हे शीख धर्मातील पारंपरिक योद्धा परंपरेशी जोडलेले समुदाय आहेत। त्यांची परंपरा 10वे शीख गुरु गोबिंद सिंह आणि 1699 मध्ये स्थापन झालेल्या खालसा पंथाच्या काळाशी जोडली जाते। शौर्य, निडरता आणि धर्माच्या रक्षणासाठी लढण्याची तयारी ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्य मानली जातात। निहंग शीख धार्मिक शिस्त, शस्त्रविद्या, घोडेस्वारी आणि समाजसेवेला महत्त्व देतात। त्यांची पारंपरिक ओळख निळ्या पोशाखातून, विशिष्ट प्रकारच्या पगडीतून आणि शस्त्र बाळगण्याच्या परंपरेतून दिसते। आजही काही निहंग समुदाय पारंपरिक आणि अर्धभटक्या प्रथा जपतात। पारंपरिक निळा पोशाख ही निहंग शीखांची विशिष्ट ओळख आहे। या पोशाखाला बाणा म्हटलं जातं। निळा रंग निहंगांच्या योद्धा परंपरेशी जोडलेला असून ही परंपरा गुरु गोबिंद सिंह यांच्या काळापासून पुढे आणल्याचं मानलं जातंय। निहंग शीख उंच आणि विशिष्ट प्रकारची पगडी घालतात, तिला दस्तार बुंगा म्हणतात। या पगडीवर अनेकदा चक्रम म्हणजे गोलाकार स्टीलचे शस्त्र आणि इतर पारंपरिक शस्त्रे लावलेली दिसतात। शस्त्रे ही ऐतिहासिक निहंग परंपरेचा महत्त्वाचा भाग आहेत। शीख धर्मात किरपाणला धार्मिक महत्त्व आहे, मात्र निहंग शीख तलवार, भाला, कट्यार, ढाल आणि चक्रम यांसारखी इतर पारंपरिक शस्त्रेही बाळगतात। धर्माचं रक्षण करण्यासाठी, अन्याय आणि अत्याचाराला विरोध करण्यासाठी तसेच गरज पडल्यास इतरांचं रक्षण करण्यासाठी देखील शस्त्रसज्ज राहणं हीच निहंगांची परंपरा आहे। 1699 मध्ये गुरु गोबिंद सिंह यांनी स्थापन केलेल्या खालसा परंपरेसोबतच निहंग योद्धा परंपरा विकसित झाली। गुरु गोबिंद सिंग यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली। खालसा हा एक शिस्तबद्ध समुदाय होता, जो धार्मिक मूल्यांचं रक्षण करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं याला महत्त्व देत होता। निहंगांनी खालसाच्या या शस्त्रसज्ज आणि योद्धा परंपरेचं जतन केलं, मात्र पाहायला गेलं तर निहंग शीख हा वेगळा धर्म नाही। निहंग ही एक शीख धर्मातील एक योद्धा परंपरा आहे। पंजाब आणि हरियाणाच्या या उच्च न्यायालयानेही निहंग हे शीख धर्माचे अनुयायी असल्याचं स्पष्ट केलं आहे। काळानुसार निहंगांचे वेगवेगळे गट तयार झाले, त्यापैकी बुढा दल आणि तरुणा दल हे प्रमुख गट मानले जातात। आता गुरुवारच्या हल्ल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत। मुगट येथील गुरुद्वारा माता साहिबचे दर्शन घेतल्यानंतर पायऱ्यांवरून खाली उतरत असताना सेवादार जसपाल सिंग याने त्यांच्यावर खंजरने हल्ला केला। या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे। त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। इंटेलिजन्स अलर्ट, झेड सुरक्षा असूनही हल्ला झाला कसा यावर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष केंद्रित केलं आहे। सुखबीर सिंह बादल यांच्यावर यापूर्वीही पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात 2024 साली असाच प्राणघातक हल्ला झाला होता। आत्ताच्या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शीनुसार हल्लेखोर बादल यांच्या दिशेने येत असताना सरेंडर सरेंडर असं ओरडत होता। त्याच्या हातात खंजर दिसताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला। नांदेड एसपीओचे अधिकारी संतोष केंद्रे यांनी धाडस आणि तत्परता दाखवत हल्लेखोराला जागीच पकडलं। केंद्रे यांनी दाखवलेल्या या हिमतीने मोठा अनर्थ टळला। या घटनेतील आरोपी जसपाल सिंग हा मूळचा पुण्याचा असून मागील 2 वर्षांपासून तो सेवादार म्हणून काम करत आहे। तसेच तो B.Com, LLB आणि असा उच्च शिक्षित आहे। नांदेड पोलीस, ST आणि IBIच्या पथकाकडून आता त्याची चौकशी सुरू आहे। या घटनेमागे कुणाचा हात आहे आणि कुणाची संघटना आहे की अन्य काही कारण हे तपासलं जातंय। या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून विचारपूस केली। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून
यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी देखील घटनेची दखल घेतली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, आरोपींचा नेमका हेतू काय होता आणि त्यामागे आणखी कोणी आहे का, या सर्व गोष्टींचा तपास आता होत आहे. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.